मत्स्यजोग सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाला तब्बल 1 महिना पूर्ण झाला तरी अजूनही तपास यंत्रणांना खंडणी आणि हत्या प्रकरणाचा सहसंबंध जोडता आलेला नाहीये। इतर सर्व आरोपी अटक झाले असले तरी हत्या प्रकरणातील अजून एक प्रमुख आरोपी कृष्ण आंधळे याचा पोलिसांना अजूनही छडा लागलेला नाहीये, तो फरारच आहे। दुसरीकडे कृष्ण आंधळेला मुद्दाम फरार ठेवल्याचं देखील बोललं जात आहे। 4 जानेवारीला सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून ताब्यात घेतल्यानंतर या दोघांसोबतच राहणारा कृष्ण आंधळे याला पुण्यातून अटक करणं खरंच शक्य नाही का? सीआयडी, एसआयटी, बीड एलसीबी अशा यंत्रणांना देखील कृष्ण आंधळे सापडू नये का, असा प्रश्न उपस्थित होतोय। मग कृष्ण आंधळेला मुद्दाम फरार का ठेवलं असेल, अशा चर्चा आता जोर धरू लागल्यात। याच प्रश्नाची उकल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। पण त्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना, आतापर्यंत तुम्ही आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राइब नक्की करा। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत सत्तावारी। 9 डिसेंबर 2024 ला संतोष देशमुख यांची हत्या होते। या हत्या प्रकरणात सुदर्शन घुले आणि त्याच्या 5 सहकाऱ्यांवर गुन्हा नोंद होतो। 10 डिसेंबरला पुरवणी जबाबात विष्णू चाटेचं नाव जोडण्यात येतं। विष्णू चाटे हत्या प्रकरणातील आरोपी आहे हे पोलीस अजूनही सिद्ध करू शकलेले नाहीयेत। 11 डिसेंबरला खंडणी प्रकरणात सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। विष्णू चाटेला खंडणी प्रकरणातच अटक केलेली आहे। 6 जानेवारीला त्याला 4 दिवसांची वाढीव कोठडी मिळाली। विष्णू चाटेनं चौकशी दरम्यान आपण आपल्या फोनद्वारे वाल्मिक कराड यांचं बोलणं मत्स्यजोग आवादा कंपनीतील प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांच्याशी करून दिलं होतं, अशी कबुली दिली असली तरी चाटेच्या वकिलानं केलेल्या दाव्यानुसार त्या संभाषणात कुठे खंडणी किंवा 2 कोटींचा उल्लेख आलेला नाहीये। त्यामुळे नेमका फोन कशासाठी झाला होता हाही प्रश्न निर्माण होतोय। सोबतच आपण लवकरच कोर्टासमोर खूप मोठा गौप्यस्फोट करू, ज्याद्वारे आरोपींचे सर्व चेहरे क्लिअर होतील, असंही विष्णू चाटेचे वकील म्हणाले। विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांचे व्हॉइस सॅम्पल तपासणीसाठी गेले असले तरी त्यातून नेमकं काय सिद्ध होणार आहे? जर त्यांच्या संभाषणात खंडणी किंवा 2 कोटीचा उल्लेखच नसेल तर मग अशात वाल्मिक कराडला सहज बेल मिळू शकते का, हा प्रश्न समोर येतोय। पण त्याला एवढ्या सहजासहजी बेल होणार नाही असंही दिसतंय, कारण सामाजिक आणि राजकीय दबाव मोठ्या प्रमाणात वाढलाय। जनतेतील असंतोष प्रचंड मोठ्या प्रमाणात उफाळून आलाय। त्यामुळे वाल्मिक कराडला लवकर सोडता येणार नाही असा सरकारचाही मानस असावा। त्यामुळे वाल्मिक कराडला इतर जुन्या प्रकरणांमध्ये अडकवण्याची तयारी चालली असल्याचं बोललं जात आहे। मग बेकायदा संपत्तीवरून ईडीने नोटीस पाठवल्याची बातमी असो की वाल्मिक कराडवरील जुने गंभीर गुन्हे तपासण्याच्या हालचाली असो, सोबतच संघटित गुन्हेगारी या मुद्द्याखाली मोक्का लावण्याची तयारी देखील चालू आहे। वाल्मिक कराडनं अजून काय काय दहशत केली आहे हे तपासण्यासाठी देखील पोलिसांनी न्यायालयात पोलीस कोठडी मागितली होती। पण ही झाली सर्व इतर कारण। खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडची कोठडी अजून कशी वाढवता येईल, तर फरार आरोपी कृष्ण आंधळेचा ठावठिकाणा घेण्यासाठी 31 डिसेंबर 2024 ला वाल्मिक कराड शरण आल्यानंतर रात्री केज न्यायालयात सुनावणी पार पडली। त्यात सरकारी वकिलानं केलेल्या युक्तिवादातील एक मुद्दा महत्त्वाचा ठरला, तो म्हणजे आम्हाला वाल्मिक कराडची पोलीस कोठडी का महत्त्वाची आहे, तर हत्या प्रकरणातील सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्ण आंधळे हे अजूनही फरार आहेत आणि त्यांचा शोध घ्यायचा असेल तर वाल्मिक कराडची पोलीस कोठडी महत्त्वाची आहे। या मुद्द्यासोबत इतर काही मुद्दे लक्षात घेता केस सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पावसकर यांनी वाल्मिक कराडला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आणि त्यांच्या 4थ्याच दिवशी म्हणजे 4 डिसेंबरच्या सकाळी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक करण्यात आली। 31 डिसेंबरला कोर्टात सरकारी वकिलानं केलेल्या युक्तिवादाचा विचार करता आता 14 जानेवारीला जेव्हा वाल्मिक कराडची पोलीस कोठडीची मुदत संपेल तेव्हा त्याला पुन्हा केज न्यायालयात हजर करण्यात येईल। त्यावेळी सरकारी वकिलाकडून संभाव्य युक्तिवाद हा असा असू शकतो की अजून हत्या प्रकरणातील आरोपी कृष्ण आंधळे सापडलेला नाहीये, त्याचा ठावठिकाणा घेण्यासाठी वाल्मिक कराडला वाढीव कोठडी देण्यात यावी। सोबतच खंडणी आणि हत्या प्रकरणाचा संबंध जोडण्याच्या दृष्टिकोनातून तपास देखील चालू आहे। अशा पद्धतीचा युक्तिवाद सरकारी वकील करू शकतात। कृष्ण आंधळे एका खुनाच्या प्रकरणात 2023 पासून फरार आहेत। त्याच्यावर गंभीर गुन्हा असताना अटक का करण्यात आली नाही, त्याला कुणाचं अभय होतं? वाल्मिक कराड आणि कृष्ण आंधळे याचे संबंध आहेत। वाल्मिक कराडच्या इशाऱ्यावरूनच ही पोरं काम करायची।
अशा मुद्द्यांचा आधार घेत सरकारी वकील वाल्मिक कराडची कोठडी मागू शकतात। त्यामुळे मग कुठेतरी कृष्ण आंधळेला मुद्दाम तर फरार केलेला नाहीये ना, हा प्रश्न उपस्थित होतोय। कारण पुराव्याअभावी वाल्मिक कराडला जामीन मिळत असली तरी सध्याचं तापलेलं सामाजिक व राजकीय वातावरण आणि त्यामुळे सरकारवर वाढलेला मोठा दबाव लक्षात घेता सरकार सहजासहजी वाल्मिक कराडला सोडण्याची रिस्क घेणार नाही। बीड जिल्ह्यात वाल्मिक कराडच्या दहशतीचे अनेक किस्से असतीलही, पण त्या केवळ चर्चाच उरतात जोपर्यंत सबळ पुरावा सापडत नाही। तसेच पुरावे शोधण्याचा प्रयत्न पोलीस यंत्रणा करताय, पण तोपर्यंत वाल्मिक कराडला सोडता येणार नाही। त्यासाठीच कृष्ण आंधळेला मुद्दामहून फरार केलंय की काय असा प्रश्न आता चर्चेला जातोय। कारण तो पुण्यातच असू शकतो आणि त्याला शोधण्यात 3 पोलीस यंत्रणा कमीही पडणार नाही। तरीही त्याला ताब्यात न घेण्याचं कारण म्हणजे वाल्मिक कराडला अडकवून ठेवणं हेच असू शकतं असं बोललं जातं। आता यावर तुमच्या प्रतिक्रिया काय, आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा।